प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिव्यांगांसंदर्भात असलेल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं। तथापि जिल्हाधिकारी यांचं दालन वरच्या मजल्यावर असल्यानं आंदोलकांना पायऱ्या चढून जाणं शक्य नसल्यानं पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांनी सोयीस्कर असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनाची निवड केली आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार तसंच धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यांचं निराकरण केलं। आपण पिवळे कार्ड वाटप केले त्यांना, पण आपला ऑनलाईन कोटा एक्झॉस्ट झाला होता, त्याच्यामुळे मग आपण ते कन्व्हर्जन नाही झालं PHS to AY। असं नाही की धान्य मिळतं, फक्त यांचं 35 किलोचं धान्य सुरू झालं, तर ते कन्व्हर्जनचं ते काम जे काम आहे ते त्या 15 दिवसात रिमेनिंग ज्यांचं आहे, ज्यांना कार्ड मिळाले पण 35 किलो धान्य मिळत नाही, त्याचं 15 दिवसामध्ये काम। आता याच्यातले ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत एका कागदावर लिहा, त्यांचा मोबाईल नंबर लिहा। आता जेवढे पण या केबिन मध्ये आहेत किंवा केबिनच्या बाहेर असतात, अरे शांत बसा, त्यांचे मोबाईल नंबर लिहा, त्यांचं कार्ड नंबर लिहा, त्यांची काय अडचण येते लिहा। मी ते आमचे विलास कलोजे आहेत सप्लाय इन्स्पेक्टर, त्यांना सांगतो ते व्यक्तिशः तुम्हाला फोन करतील, तुमच्या ज्या काय अडचण असेल ते सॉल्व्ह करतील। शहरी ग्रामीणचं वेगळं। मात्र आंदोलनात नियोजनाचा तसंच शिस्तीचा अभाव दिसून आला, कारण पदाधिकारी तसंच शासकीय अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान दोन्ही अधिकारी महत्त्वाची माहिती देत असताना मोर्चात सहभागी झालेल्या काही महिला मध्येच काहीतरी प्रश्न उपस्थित करून सगळ्यांचं लक्ष विचलित करीत होत्या। म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी कर्मचाऱ्यांना उपस्थित सर्व दिव्यांगांच्या समस्या लिहून घेऊन त्यापुढे त्यांचं नाव, मोबाईल क्रमांक घेण्याची सूचना दिली। शिवाजी आडांगळे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।